आकाशी या शिवान स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ही मारदमाची जर्सी देऊन गौरव केला जातो गणेशचा. चांगलं आठवतंय पहिली मॅच पराभूत झाले होते, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये त्याने सांगितलं होतं की आम्ही इथून कंबर कसणार आहे आणि कोणत्या प्रकारे मागे पाहणार नाही, आणि खरोखरच तसंच झालं. सुपर 3 मध्ये थाटामध्ये आणि माठामध्ये दाखल झालेत. आणि गणेश कसं वाटतं, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय, संघ सुपर 3 मध्ये पोहोचलाय. खूप छान वाटतंय. पहिली मॅच अजूनही आठवतीये, पहिल्या मॅच नंतर कशा प्रकारे कमबॅक केला, संपूर्ण जर्नी कशा प्रकारची राहिली आहे? थोडा पहिल्या मॅचमध्ये थोडा कॉम्बिनेशन चुकला होता, पण सेकंड मॅचपासून परत टीमवर्क चालू झाली. आमच्या पूर्ण टीमने चांगलं काम केलं. योगेशला बॅटिंग मिळाली नाही, परंतु साहिलने कशा प्रकारची बॅटिंग केली आणि ओव्हरऑल टीमचा परफॉर्मन्स ॲज अ फिल्डिंग युनिट म्हणून पहिल्या इनिंगमध्ये कसा राहिला होता? आता साहिल म्हटलं गेलं तर प्रत्येक मॅचमध्ये साहिल मुले मॅच निघलेली आहे आमची. साहिल वन साईड केलेला आहे, त्यामुळे साहिलसाठी टाळ्या वाजल्यात. या ट्रॉफीजला बघून काय वाटतंय, काय नक्की मनामध्ये चालू आहे? घेऊन तर जायची इच्छा आहे. किती खूप साऱ्या शुभेच्छा पुढील मॅच साठी तुला. हा होता गणेश, एक भरोसेमंद खेळाडू माया इलेव्हनचा, आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर मी विनंती करेल आदरणीय विशालजी नेवाळकर, आपण मंचावरती या. विशाल पाटील, विशाल नेवाळकर आपण या, आपले शुभ असते. चला इथून सर्वांनी बाजूला व्हा प्लीज. तर आकाश माने यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. किरू मोरेगावचा सुपरस्टार आलाय नॅमा बॉयजला सपोर्ट करण्यासाठी. आकाशजी माने यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती करेल आदरणीय विशालजी यांना की आपण या स्पर्धेची गोड आठवण पुढे सन्मान जेवण सन्मानित करायचं आहे आकाशजी माने यांना. आकाशजी माने यांचा यथोचित सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. विशालजींच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. मी विनंती करेल आकाशजी आपण या. मायेची उबदार शाल, झाडे लागवा झाडे जगवा असा संदेश देणार हे तुलसीचं रोपट. आणि त्यानंतर प्रहार जनशक्तीचे पालघर जिल्हा अध्यक्ष आदरणीय सन्माननीय हितेजी जाधव साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. मी विनंती करेल साहेब आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा ही आपणास आदरपूर्वक विनंती. द डार्क किचन प्रीमियर लीग 2023च्या वतीनं आगतम स्वागतम सुस्वागतम. दादा आपणास विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आमच्या संपूर्ण डार्क किचन फॅमिलीच्या वतीनं. एक डाशिक पर्सनॅलिटी, एक कर्तृत्ववान आणि होतकरू असं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय पालघर जिल्हा प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष हितेजी जाधव साहेब यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या समेत त्यांची संपूर्ण कार्यकारिणी आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. तर आदरणीय मुकेशजी गुप्ता आपणास विनंती आपण समोर या. आपले शुभ असते हितेशजी पाटील मोरेगावातील या ठिकाणी उपस्थित, त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. हितेशजी पाटील यांचा सन्मान करण्याची विनंती करेल. मुकेश गुप्ता आपण या. आपले शुभ असते हितेशजी पाटील यांचा यथोचित सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करायचा आहे. हितेशजी पाटील यांचा यथोचित सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. चला मित्र हो, पुन्हा एकदा तिथून आटा.
काहीच दिसत नाहीये. तुम्ही सारखे सारखे आलात, सारखे सारखे तुम्हाला बाजूला केलं जाईल. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अपमानित करण्याचा आमचा उद्देश नाहीये. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं की पूर्णपणे चेंडू कुठे जातोय तो आम्हाला दिसावा, त्यासाठी आपल्याला विनंती करतोय. चला प्लीज बाजूला या. चला सर्वांसाठी तो कॉल आहे. प्लीज त्या लाईटच्या पोल पर्यंत कोणी थांबायचं नाहीये. प्लीज मागे वा. चला चला बाबू तिथून या बाजूला, सर्वांनी बाजूला या. लाईटच्या पोल पर्यंत कोणी थांबू नका. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण वळतोय, ज्या ठिकाणी सामना अतिशय चांगल्या रीतीने सजलाय. 4 चेंडू 12 धाबा, दुसरं षटक मार्गस्थ आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये कोण आहे? एका बाजूला रोहित जयस्वाल गुडलक आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज समीर. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू एका धाब्यासाठी खेळून काढलाय. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. श्री स्पोर्ट्स ज्याने पहिल्या दिवसामध्ये अतिशय चांगली कामगिरी, उल्लेखनीय कामगिरी केली होती आणि पहिला क्वालिफाय होणारा तो संघ होता. यावेळेला तोच दमखम. डगआउट मध्ये सर्वांनी डगआउट मध्ये बसायचंय. प्लीज मागे व्हा. आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत, सो विनंती आहे सर्वांनी की आपण डगआउट मध्ये बसायचंय. नॅमा बॉईज. धावफलक 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धाबा, 14 रन्स स्कोरबोर्ड आहे. आणि आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू सो मच. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळूया, ज्या ठिकाणी तिसरं षटक घेऊन गोलंदाज मागवरती सज्ज झालाय शशांक. शशांकचा चेंडू ऑन साइडला गेल्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, फेकी सुद्धा झाली आहे. विष्णूने चेंडू अडवलाय, परंतु फेकीपर्यंत आमच्या संग्राम भाऊंची सुद्धा धडधड वाढली होती की मैदानाच्या आतमध्ये नक्की काय घडतंय. विक्रम सुद्धा मागे बघायला लागलेत नक्की काय झालंय. असं काही नाहीये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 16 धावा धावपलकावरती आहेत. द डार्क किचन प्रीमियर लीग 2023 ही स्पर्धा आपण पाहतात, ऐकत आहात. आणि खूप सुंदर नजारा या संतनगरच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय द डार्क किचन प्रीमियर लीगच्या माध्यमातून. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू स्विंग अँड मिस, मागे चाललाय. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. तर आदरणीय हितेंद्र जाधव आपल्यापासून रजा घेताना पाहायला मिळत आहेत. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण वळतोय, ज्या ठिकाणी रोहित जयस्वाल गुडलक स्ट्राईक एंड वरती आहे. गुडलक समोर शशांक. हे मोठं बॅटल आहे. दोघांच्या खांद्यावरची जी जर्सी आहे ती प्लेअर ऑफ द मॅचच्या रूपाने आली होती. यावेळेला ड्राईव्ह केलंय, व्हॉट अ थ्रो. विनयने चेंडूला फेकलं होतं, परंतु शशांकने गॅदर करण्यामध्ये चुकी केली. माहित होतं ही विकेट महत्वाची आहे. घेता घेता अडचण निर्माण झाल्यात. बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है, तशीची गोष्ट आहे म्हणायला लागेल तर. चेंडू अडवलाय, फेकलाय, एकदा धावून कंप्लीट. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. धावफलक धावा आहेत 18. 5 ला धोका आहे. पहिली इनिंग मार्गस्थ आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फॉलोथ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, चेंडू मागे. ओहो, ये क्या हो रहा था. असं पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय. नशीब चौकारा बाहेर चेंडू गेला नाही, नाहीतर इथं आक्रोश झाला असता. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकामधील. सुपर 6 मधील हा शेवटचा सामना. इथून नंतर सुपर 3 एलिमिनेटर क्वालिफायर असं चित्र असणार आहे यानंतरचं. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू कॅपमध्ये जातो का तर येस, गॉन फॉर 4. चौकार आलाय. 4 धावा, 3 षटकाचा खेळ संपतोय. 23 धावा धावपलकावरती. फूलों सा चेहरा तेरा, चलियो सी मुस्कान है. फूलों सा चेहरा तेरा, चलियो सी मुस्कान है. रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है. रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है. फूलों सा चेहरा तेरा.
थँक्यू 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 डीजे. धन्यवाद हितेजी पाटील, धन्यवाद आकाशजी माने, आपलं मनापासून आभार दिलेल्या प्रार्थने उपस्थितीबद्दल. वैभव पाडावे नवीन गोलंदाजी मागपती सज्ज होतोय. समोर समीर आहे. समीर आणि गुडलक मॅचला पूर्णपणे ऑन करून ठेवलंय. समोरच्या क्षणी खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी सुटलेली नाहीये. विकेटचं पतन होतंय. गडी बाद. कितीतरी येतील जातील चकासी एंट्री हादरती कंट्री कितीतरी येतील जातील हाय सबसे कातिल हे चौकावी पाटील हाय थँक्यू डीजे. 23 चौथी ओव्हर आहे. पहिलाच बॉल झालाय. 23 23. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न विनय पुन्हा एकदा चेंडूवरती आलाय. सिंगलदा धावून कंप्लीट केली जाते आणि राहुल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहा इथे हा संघर्ष तितकासा छोटा राहणार नाहीये. दोन्ही संघांसाठी हे खूप मोठं बॅटल आहे. नामा बॉईज एका बाजूला, दुसऱ्या बाजूला श्री स्पोर्ट्स विरार. दोन्ही संघांना चांगला अनुभव आहे या सिच्युएशन मध्ये कशा प्रकारे खेळायचं, या सिच्युएशनला कशा प्रकारे पार करायचं आणि त्यामुळे या सिच्युएशन मधून असा मार्ग काढला जातो यावरती सर्वांच्या नजर असणार आहेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न खूप चांगल्या रीतीने चेंडूला खेळून काढले राहुलने. एकच धाव धावून कंप्लीट केली जाते. पहा जल्लोष तिकडून जरूर येतोय, परंतु नक्की कुठून येतोय, डगआउट मधून कोणाच्या, तो कळायला मार्ग नाहीये. थोड्या वेळाने आपण तिकडे सुद्धा वळणार आहोत. त्या अगोदर या षटकामधील शेवटचे अंतिम 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावफलक जर पाहिलं तर 25 वरती येऊन थांबलंय. किरू खुश आहे. किरूचं एक आहे, कोणी जिंकू कोणी हारो आम्ही एन्जॉय करणार. चेंडूला यावेळेला स्क्वेकट करण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी गेलाय. किरूची गोलंदाजी, किरूची फिल्डिंग पाहण्यासारखी होती. ज्यावेळेला मोरेगाव गावकप चालू होता, अतिशय चांगला खेळ किरूने केला होता. थोडक्यात कमी पडले होते, त्यामुळे त्यांची टीम स्पर्धेबाहेर झाली होती, परंतु मजा आली होती खेळताना. आताच सिने कलाकारांना भेटून आलाय तो. दोन चेंडू शिल्लक आहेत. धावफलक 26 वरती जाऊन पोहोचलंय. गुडलक स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज वैभव पाडावे, गोलंदाजी माग होती. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला फेकून दिलंय परंतु नाही थोडक्यात उकलाय. चेंडू गेलाय सिंगल साठी. एकच धाव या वेळेला मिळेल आणि सिंगल धावफलक पुढे जाईल. लास्ट बॉल आहे. धावफलकावरती 27 धावा आहेत. 27 रन्स. शेवटचा अंतिम चेंडू गुडलक समोर वैभव पाडावे. पाहुयात कशा प्रकारचा खेळ करतोय गुडलक. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी गेलाय. सिंगल धाव येते. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहेत 28. 29चं टार्गेट ठेवलं गेलंय टीम श्री स्पोर्ट्स समोर. पहिल्या सामन्यामध्ये 30 धावांची गरज होती, 30 धावा झाल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 30 धावांची गरज होती, 30 धावा झाल्यात. तिसरा सामना सुपर 6 मधील म्हणजे शेवटचा सुपर 6 मधील सामना असेल, त्यामध्ये 29ची गरज आहे. काय या धावांचा पाठलाग होईल का, काय या धावांना वाचवलं जाईल, येणारी काळवेळ चांगला आहे. परंतु तोपर्यंत जाऊयात आपण, या ऐकूया डीजेला आणि एक सुंदर असं नृत्य आमच्या मोठू पतलूचं.
चोटीचे हिरू असं चालणार नाही यार, थोडं तरी नाचलं पाहिजे ना, नाचलं पाहिजे की नाही. हिरू आमचा स्टार आहे, थोड्याच वेळ तो सुद्धा झळकताना दिसणार आहे. मैदानाच्या दिशेने सलामीची जोडी आलेली आहे. एका बाजूला आहे वैभव पाडावे, दुसऱ्या बाजूला आहे वेदांत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. नाव आहे अनिकेत. निरंजन यष्ट्यांच्या मागे. येस, काय जबरदस्त जल्लोष आहे. स्त्री स्पोर्ट्सचे समर्थक पूर्णपणे एन्जॉय करतात मॅचला. सर्वांचं सहर्ष स्वागत. यावेळेला वड डिलिव्हरी, लाऊड अपील. निरंजन सांगतोय रुको जरा. डॉट बॉल आलाय आणि सुरुवात अतिशय चांगली होताना पाहायला मिळते. सुरुवात अशी आहे, शेवट कसा असेल येतो स्टार्ट आहे. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर वैभव पाडावे. काय यावेळेला भेदणारी कामगिरी वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर माजी नगरसेवक आदरणीय प्रणवजी चौधरी सर, त्यानंतर चिराई चौधरी मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेल दोघांना की आपण आमच्या मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. माजी नगरसेविका चिराई चौधरी मॅडम तसेच प्रणव चौधरी सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी दोघांना विनंती करेल आपण मंचावरती विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत द डार्क किचन प्रीमियर लीग 2023च्या माध्यमातून. चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा, धावपलकती 2. वेदांत स्ट्राइक एंड वरती आहे, जो टेक्निकली प्रॉपर बॅटर आहे श्री स्पोर्ट्सचा. लेग स्टम्पच्या बाहेरचा चेंडू, उसळी घेणारा चेंडू आहे. 1.5 लेग स्टम्पच्या वरून जातोय, त्यामुळे निर्धाव चेंडू येतोय. बॅटेज आहे, क्या बात आहे. एका क्षणाला वाटलं होतं की वरून गेलंय काय, पण ही तर एज आहे. तर आदरणीय चिराई चौधरी मॅडम, माजी नगरसेविका, त्यानंतर प्रणव चौधरी सर, आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा, स्थानापन्न व्हा, ही आपणास आदरपूर्वक विनंती संपूर्ण द डार्क किचन फॅमिलीच्या वतीनं. थँक्यू सर, आपणास विनंती आहे आपण मंचावरती विराजमान व्हायचंय. साम टीव्हीचे पत्रकार आदरणीय गणेशजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती केली गणेशजी आपण सुद्धा या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. चला पुढे शकता मॅचच्या दिशेने वळूया, ज्या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. 2 धावा फक्त खर्ची केल्यात. नॅमा बॉयज पूर्णपणे दावेदारी पेश करते. यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू एका धाब्यासाठी गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकतीत धावा आहेत फक्त आणि फक्त 3. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18. 18 मध्ये धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी तब्बल 26. ज्या कोणाच्या बाईक्स आमच्या डीजेच्या डाव्या बाजूला आहेत त्या सर्वांनी गाड्या काढायच्या आहेत. रस्ता मोकळा करायचा आहे, कारण पाहुण्यांचं थोड्याच वेळात इथे आगमन होणार आहे. त्यामुळे ज्यांच्या कोणाच्या बाईक्स आहेत प्लीज कृपा करून आपण बाजूला काढा, अन्यथा आमची कमिटी मेंबर्स त्या किंवा आमचे व्हॉलेंटियर्स जे आहेत त्या या बाईक्स बाजूला काढण्यासाठी आपणास मदत करतील. सो रिक्वेस्ट आहे आपण कृपया करून आपल्या बाईक्स बाजूला करा. यावेळेला ड्राईव्ह केलाय, नो +1. पहिला चेंडू स्क्वेअर मारा. टाळ्या वाजवण्याची संधी मिळाली आहे श्री स्पोर्ट्सला, परंतु नेमाबाई हे सुद्धा कोणापेक्षा कमी नाही आहेत. ते सुद्धा टाळ्या वाजवण्यासाठी सज्ज आहेत, फक्त ती वेळ तो काळ येणं गरजेचं आहे. जस्टच्या बाहेर जाणार चेंडू बॅकफुटवरती गेले, त्यानंतर दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू पुढे एका धाब्यासाठी खेळलेत वेदांत मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. क्षमता आहे त्या खेळाडूमध्ये आणि त्या क्षमतेला तो कशा प्रकारे वाव देतो हे आपण पाहणार आहोत. धावफलक जर आपण पाहिलं तर एका चेंडूच्या समाप्तीनंतर 6 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 6 वरती धावफलक जाऊन पोहोचले. यावेळेला फुल टॉस आहे. वेगाने हाताळला चेंडू सरळ यष्ट्यांच्या दिशेने होता, त्यामुळेच वेदांतने त्याला दिशा दिली आहे. एका धाब्यासाठी चेंडू गेलाय. एकाने सुद्धा खूप मोठा फरक पडणार आहे, त्या सुद्धा चर्चेकडे आपण येणार आहोत की एकाने कितपत फरक पडतो.
बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू सरळ हातामध्ये. कोणतीही चुकी नाही राहुलची, वैभवला माघारी परतावं लागतंय. थँक्यू किरू. चला मैदानाच्या दिशेने वळूया, ज्या ठिकाणी विनय आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न, फक्त ड्राईव्ह केले चेंडूला. राहुल फील्ड करेल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट होतीये. न्यामा बॉईज वर्सेस 3 स्पोर्ट्स सुपर 6 मधील शेवटची अंतिम मॅच आहे आणि या मॅच मध्ये आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारचा मेला लुटलाय. खऱ्या अर्थानं न्यामा बॉईज नाही, 3 स्पोर्ट्सला कमबॅक करण्यासाठी एखादा मोठा फटका मारावा लागणार आहे. जी बाळ आहे तिकडे, यावेळेला चेंडू 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 कुठे गेला. थँक्यू. जे बाळ तिकडे नाचतंय, जे बाळ आहेत तिला लांब घ्यायचंय. चेंडू जोरात आले तर लागेल डायरेक्ट. सो प्लीज रिक्वेस्ट आहे, जी कोणी लहान बाळं असतील त्यांना जास्त जवळ ठेवू नका बाउंड्री लाईनच्या. तर मंचावरती उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. धावा धावफलकावरती आहेत 9 धावा. 2 षटकाचा खेळ संपलाय. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. वेदांत आणि विनय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चला नवीन गोलंदाजी मागवरती ओमकार आलाय. ओमकार समोर वेदांत आहे. यावेळेला थोडासा फ्लाईट हिट चेंडू होता, बॅकफुटवरती गेल्याने फक्त दिशा दिले. सिंगल साठी हा चेंडू खेळलाय. मंचावरती उपस्थित मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती करेल आदरणीय हर्षद पिलाने, आपण मंचावरती या. हर्षद पिलाने आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. माजी नगरसेविका आदरणीय चिराई चौधरी मॅडम यांना. चिराई चौधरी मॅडम यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय हर्षद पिलाने यांच्या शुभ हस्ते. तर आदरणीय सन्माननीय माजी नगरसेविका चिराई चौधरी मॅडम यांचा यथोचित सन्मान येथे हर्षद पिलाने यांच्या शुभ हस्ते केला जातोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती, त्याला जोपासत असताना प्रत्येक येणाऱ्या पाहुण्याचं आदरातिथ्य या ठिकाणी केलं जातंय. चेंडूला अडवलंय. चांगली फिल्डिंग राहुलची. एकच धाव मिळते. त्यानंतर पुढील सन्मान इथे केला जाणार आहे अतुलजी निमडे. आपण मंचावरती आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल आदरणीय प्रणवजी चौधरी साहेब यांना. तर प्रणव चौधरी साहेब, आपणास विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू यावेळेला अडवला गेला. फेकी झाली. धावचीची संधी, गडीबाद होईल का? येस, पंचांचा बोट हवेमध्ये. विनय माघारी परततोय. गॉन. थँक यू डीजे. तर साम टीव्हीचे पत्रकार आदरणीय गणेशजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करेल मनीष मोरिये आपण या. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. साम टीव्हीचे पत्रकार आदरणीय गणेशजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. क्या बात है. अनिकेत चेंडूला अडवतोय. अडवलं नाही तर 3 धावा सुद्धा वाचवल्यात.
एकदा धावून कंप्लीट केली जाते. 13 धावा धावपल करते. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर एका चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. अजूनही 16 धाब्याची गरज आहे. इथे एखादा मोठा फटका मॅचला टर्न अराउंड करेल, फिरवेल. काय तो मोठा फटका येईल का? जिगर स्ट्राईक एंड वरती आहे, ज्याच्यामध्ये ती प्रतिभा आहे, ती क्षमता आहे मोठा फटका मारण्याची. यावेळेला बागपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सिंगल साठी केलाय. श्री स्पोर्टच्या डगआउट मध्ये थोडीशी शांतता आहे. आता मॅच इक्वेशन बदलली आहे. 6 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे. या ऐकूया डीजेला, त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. Thank you DJ. तर ओमकार गायकवाड यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करेल निलेशजी सोलंकी, आपण या आपल्या शुभ हस्ते ओमकारजी गायकवाड यांचा यथोचित सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करायचा आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू अडवलाय आणि फक्त एकच धाव चेंडूवरती मिळेल. आता मात्र 5 चेंडूने 13 धावांची गरज आहे. 5-13 म्हणजे 3 चौकार येणं गरजेचे आहेत. काय ते चौकार येतील का? दबाव दोन्ही बाजूने समान आहे. दबावाला भेदणारी कामगिरी केली जाईल की दबावाला बळी पडतील, येणारी काळ वेळ सांगणार आहे. परंतु त्या अगोदर स्ट्राईक रेटवरती जिगर आहे. पाहूयात कशा प्रकारची गोलंदाजी रोहन करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू इथं झेल सुटलाय. एक धाव मिळते. अजूनही मॅच ऑन आहे. आदरणीय सन्मान्य उषा रानमाळे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल जयेश पाटील, आपण याचा आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. उषा रानमाळे मॅडम यांचा यथोचित सन्मान जयेश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यष्ट्या उद्ध्वस्त. वेदांत बाद, मोठा आदरा श्री स्पोर्ट्स लागॉन. थँक्यू. चौकाराला 500 रुपये ओमकार पाटील यांच्याकडून. 3 चौकाराला 500 रुपये ओमकार पाटील यांच्याकडून. विक्रम पुजारेसाठी पारितोषिक आलंय. पहिला चेंडू, यावेळेला चेंडू फसलाय, अडवलाय सुद्धा. चेंडू अडलाय आणि फक्त एकच धाव येते. आणि आता सामन्यामध्ये जवळजवळ औपचारिकता शिल्लक असल्यासारखे चित्र आहे. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. वैभव निलकंठ, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चौकाराच्या दिशेने गेलाय आणि आता 1 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. आणि अशा प्रकारे सामना संपलाय. सामना जिंकलाय न्यामा बॉयज मोरेगावने. ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का? सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात शेठ लोक.